गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला भूमी उपयोजन हा पाठ चालू आहे. भूमी उपयोजन म्हणजेच काय? जमीन कोणत्या कारणासाठी वापरली जात आहे तिला भूमी उपयोजन म्हणतात. भूमी उपयोजनाचे आपण प्रकार पाहिले. त्याच्यापैकी पहिला प्रकार पाहिला तो म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजन, की ज्या भागामध्ये ग्रामीण भागासाठी ती जमीन वापरली जाते त्याला ग्रामीण भूमी उपयोजन असे म्हणतात. ग्रामीण भूमी उपयोजनाचा जास्तीत जास्त भाग शेतीसाठी वापरला जातो, कारण की तिथे लोकसंख्या अतिशय कमी असते आणि जमिनीचं प्रमाण खूप जास्त असतं, म्हणून तिथे लोकसंख्या विरळ आहे आणि ती जास्तीत जास्त जमीन मग शेतीसाठी वापरली जाते. मग या ग्रामीण भूमी उपयोजनाचे मुख्य प्रकार 3 पाहिले आपण. त्याच्यामध्ये शेती भूमी उपयोजन. आता शेती म्हणजे शेतजमिनी ही वैयक्तिक मालकीची असते, त्याच्यामध्ये शेती केली जाते. पडीक जमीन असते, शेतकरी काही काळ तिला पडीक ठेवतो, काही काळ तिला लागवडीखाली आणतो, म्हणजे त्याला चालू पडीक म्हणतात. पण काही जमीन कायमस्वरूपी पडीक असते, त्याला कायम पडीक जमीन असे म्हणतात. नंतर वनजमीन, की गावाच्या सभोवताली सीमांकित केलेला वनांचा भाग त्याला वनजमीन असे म्हणतात. या वनांमधून लाकूड, डिंक, गवत, फुलं, फळं, मध, तेंदूची पानं असे अनेक गोष्टी त्यातून मिळतात. त्या वनजमीनमध्ये गवत असतात, झाडेझुडपी असतात, वेली असतात, मोठे मोठे वृक्ष असतात, झाडं असतात. आणि अशा वनजमीन ह्या शासनाच्या मालकीच्या असतात. शेत जमीन वैयक्तिक मालकीची असते आणि गायरान जमीन ही गावाच्या मालकीची असते. ती त्या गावामधल्या जे प्राणी असतात त्यांना चरण्यासाठी ती मोकळी ठेवलेली असते, तिला गायरान जमीन म्हणतात. नंतर आपण नागरी भूमी उपयोजनाचे पण काही थोडक्यात 2 प्रकार पाहिले होते. नागरी भूमी उपयोजन मध्येच काय, की जी जमीन नागरी वस्तीसाठी वापरली जाते, नागरीकरणासाठी वापरली जाते, त्याला नागरी भूमी उपयोजन असे म्हणतात. आणि नागरी भाग हा विविध कामांसाठी वापरला जातो. नागरी भूमी उपयोजनामध्ये जसं शेत जमीन, पडीक जमीन, वनजमीन आणि गायरान जमीन म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजन 3 कारणासाठी वापरले जायचे. पण नागरी भूमी उपयोजनाचं तसं नाही. नागरामध्ये भरपूर उद्योग व्यवसाय असतात, म्हणून ती जमीन वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जाते. नागरी भागाचा आपण विचार केला की नागरी भागामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या असते आणि जमिनीचं प्रमाण खूप कमी असतं, म्हणून नागरी भूमी उपयोजनाचा जर विचार केला तर तिथे लोकसंख्या अतिशय दाट आढळते आणि नागरी भूमी वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जाते. त्यापैकी आपण हे 2 पाहिले, एक व्यावसायिक क्षेत्र आणि एक निवासी क्षेत्र. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की नागरी भागामध्ये जो भाग व्यवसायासाठी वापरला जातो, व्यावसायिक क्षेत्रामध्ये 3 गोष्टी येतात: दुकानं, बँका आणि कार्यालय. मग त्याच्यामुळेच मग केंद्रीय व्यवहार विभागाची निर्मिती झाली. ते पण सांगितलं तुम्हाला की मुंबईमधील फोर्ट किंवा बीकेसी हे जे आहेत हे व्यावसायिक क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहेत. म्हणजे तिथे फक्त दुकानं आहेत, बँके आहेत आणि कार्यालय आहेत, दुसऱ्या गोष्टी दिसणार नाही. मग असा भाग व्यावसायिक क्षेत्रासाठी त्या ठिकाणी राखीव ठेवलेला असतो. निवासी क्षेत्र हे खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण शहरामध्ये जास्तीत जास्त भाग निवासासाठीच वापरला जातो, कारण लोकसंख्या खूप जास्त असते, लोकांना राहण्यासाठी घरांची आवश्यकता असते, म्हणून निवासासाठी मग तिथे घरं बांधली जातात, तिथे इमारती बांधली जातात. म्हणून नागरी भागामधली जास्तीत जास्त जमीन निवासासाठी वापरली जाते. जसं ग्रामीण भागाची जास्तीत जास्त जमीन शेतीसाठी वापरली जायची, तसं नागरी जमीन ही निवासासाठी वापरली जाते. निवासी क्षेत्र त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे वाहतूक सुविधांचं क्षेत्र. आता वाहतूक सुविधांचं क्षेत्र हे शहर भागामध्ये खूप जास्त असतात. का ते पण माहिती आहे आपल्याला. ग्रामीण भागामध्ये शेती आहे, पण शेतीमधून निघणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल मोठमोठ्या शहरांमध्ये घेऊन जायचा, त्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करायचं, तो पक्का माल मग बाजारपेठेमध्ये घेऊन जायचा, बाजारपेठेमधून मग छोट्या छोट्या किराणा दुकानपर्यंत न्यायचा, किंवा उत्पादनाची साधनं जी समजा कापड असतील तर कापड दुकानांपर्यंत न्यायचा. मग यासाठी वाहतुकीची गरज लागते, म्हणून वाहतुकीचं क्षेत्र नागरी भागामध्ये जास्त असतं ग्रामीण भागापेक्षा. ग्रामीण भागामध्ये एवढे जास्त रस्ते दिसणार नाहीत किंवा वाहतुकीच्या क्षेत्रासाठी जास्त जमीन वापरली जात नाही. लोकसंख्या कमी आहे, म्हणून खेड्यागावातले जे काही जमीन आहे, शेत जमीन, तिथला माल फक्त शहरामध्ये नेण्यापुरता तेवढा रस्ता तयार केला जातो. या थोड्याफार प्रमाणावर वाहतुकीचे साधनं त्या ठिकाणी वाहतुकीचे क्षेत्र असतात. पण नागरी भागाचा जर विचार केला तर नागरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जमीन ही वाहतूक क्षेत्रासाठी वापरली जाते. म्हणजे त्यासाठी आता वाहतुकीमध्ये जे जे काही गोष्टी येतील त्या सगळ्या गोष्टींचा समावेश या वाहतूक क्षेत्रांमध्ये होतो. वाहतुकीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी येतील, उदाहरणार्थ आता शहराचा जर विचार केला तर कारखाने असतात. कारखान्यांमध्ये कच्चा माल आणि पक्का माल तयार झालेला बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी तिथे रस्त्याची गरज लागते. नंतर शहरांचा जर विचार केला तर शहरामध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे मग तिथे बस सेवा पण असते, म्हणजे एसटी सेवा.
लोहमार्ग असतात म्हणजे रेल्वे मार्ग असतात, मेट्रो सेवा असते, मोनो रेल्वे असते. या सगळ्या गोष्टींसाठी जमीन लागते. कारण रेल्वे रूट टाकायला जमीन लागेल, रस्ते तयार करायला जमीन लागतील, बस स्टँड बांधायला जमीन लागेल, रेल्वे स्टँड बांधायला जमीन लागेल, मोनो रेल्वे ठिकाण बांधण्यासाठी जमीन लागेल, किंवा मेट्रो ट्रेन त्याला सुद्धा. आता जरी त्याच्यामध्ये पूल वगैरे तयार करायचा असेल तर त्या पूलला पण जमीन लागतात. म्हणजे शहरी भागातली जास्तीत जास्त जमीन वाहतुकीसाठी वापरली जाते, कारण की वाहतूक क्षेत्र खूप आहे तिथे, वाहतुकीशी निगडीत सगळ्या गोष्टी. कारण लोकसंख्या खूप आहे आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे तिथे वाहतूक क्षेत्रासाठी खूप जमीन लागते. मग त्याच्यामध्ये लोहमार्ग, मेट्रो रेल मार्ग, मोनो रेल असेल, बस सेवा असेल, प्रवासी मोटर असतात. त्याशिवाय खाजगी वाहनं खूप आहेत. खाजगी वाहनं खूप असतात, जसं रिक्षा स्टँड असतं त्याच्यासाठी जमीन लागते, टॅक्सी स्टँड असतं त्याच्यासाठी जमीन लागते. एवढंच नाही तर पेट्रोल पंपासाठी जागा लागते, त्याचा पण समावेश या वाहतूक सुविधा क्षेत्रांमध्ये होतो. पेट्रोल पंपासाठी सुद्धा खूप मोठी जागा लागते. ते पेट्रोल पंप मग आता शहरामध्ये काही एकच पेट्रोल पंप असेल का, तर भरपूर पेट्रोल पंप असतात, मग त्याच्यासाठी खूप जागा लागते. त्या जागेचा समावेश सुद्धा वाहतूक सुविधा क्षेत्रांमध्ये होतो. एवढंच नाही, नंतर वाहनतळ असतील, म्हणजे वाहन थांबवण्याचे ठिकाण ज्याला आपण पार्किंग म्हणतो, ती पार्किंगची जागा, याचा सुद्धा समावेश वाहतूक सुविधा क्षेत्रांमध्ये होतो. नंतर दुरुस्ती केंद्र असतील, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो टू व्हीलरची दुरुस्ती करण्यासाठी गॅरेज असतात, फोर व्हीलरची दुरुस्ती करण्यासाठी गॅरेज असतात, मग त्यांची पण गरज असते. या सगळ्या गोष्टींचा समावेश या वाहतूक क्षेत्रांमध्ये होतो. म्हणजे वाहतूक क्षेत्रांमध्ये जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये एवढी वाहतूक क्षेत्र नाही, तिथे फक्त रस्ते असतात, तिथे मोठी रेल्वेज असेल असं काही नाही, तिथे विमान सेवासाठी जमीन लागेल असं पण नसते. खेडेगावांमध्ये विमान आहे, विमानतळ आहे असं राहत नाही. पण तुम्ही शहरांमध्ये जा, शहरांमध्ये खूप गरजेचं आहे, कारण की तिथे कारखाने आहेत, व्यावसायिक क्षेत्र आहेत, दुकानं आहेत, मार्केट आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी लोकसंख्या खूप जास्त आहे, त्यांना प्रवासासाठी खूप गोष्टी लागतात. मग यासाठी जास्तीत जास्त जमीन ही शहरामध्ये वाहतूक क्षेत्रासाठी वापरली जाते. मग वाहतूक क्षेत्रामध्ये सांगितलं तुम्हाला तर बस सेवा आहे, लोहमार्ग सेवा आहे, मोनो रेल्वे आहे, मेट्रो रेल्वे आहे, विमानतळ आहे. विमानतळासाठी खूप जागा लागते, ती सुद्धा वाहतूक क्षेत्रामध्ये त्याची गणना केली जाते. एवढंच नाही तर खाजगी वाहनांची खूप संख्या असते, मग अशाच ठिकाणी वाहनतळाची म्हणजे रिक्षा स्टँडची गरज लागते किंवा टॅक्सी स्टँडची गरज लागते, त्याच्यासाठी सुद्धा खूप जमीन लागते. एवढंच नाही तर मग पेट्रोल पंपांची गरज लागते, कारण पेट्रोल शिवाय गाड्या चालू शकत नाही, त्याच्यासाठी खूप जमीन लागते. त्याचा समावेश सुद्धा या वाहतूक क्षेत्रामध्ये होतो. वाहनतळ असेल, दुरुस्ती केंद्र असतील, रस्ते, लोहमार्ग, विविध स्टेशन असतील, या सगळ्या गोष्टींचा समावेश वाहतूक क्षेत्रांमध्ये होतो. म्हणजे जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर निवासी क्षेत्रासाठी खूप जागा लागेल, पण निवासी क्षेत्राखालोखाल वाहतूक सुविधा क्षेत्रासाठी पण खूप जमीन लागते, कारखाने वगैरे त्यांच्यासाठी पण खूप जमीन लागते. म्हणजे वाहतूक सुविधा क्षेत्रांसाठी नागरी भूमीचा भाग जास्तीत जास्त वापर केला जातो. ग्रामीण भागामध्ये पण वापरला जात होता, परंतु तो जास्त नव्हता म्हणून तिथे दिलेला नाही, परंतु शहरामध्ये खूप जास्त प्रमाण आहे म्हणून वाहतूक सुविधांचे क्षेत्र या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचं आहे सार्वजनिक सुविधांचे क्षेत्र. सार्वजनिक सुविधांचे क्षेत्र म्हणजे काय, की सरकारने तयार केलेल्या सोयी सुविधा. जसं की ग्रामीण भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणावर, जर छोटं गाव असेल तर तिथे काही दवाखाने वगैरे बांधले जात नाही, पण थोडं मोठं गाव असेल तर दवाखाने बांधले जातात. 1-2 शाळा असते फक्त ग्रामीण भागामध्ये. म्हणजे ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक सोयी सुविधा खूप कमी असतात. परंतु नागरी भागाचा जर विचार केला तर नागरी भागामध्ये खूप जास्त लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येचा ताण खूप निर्माण होतो. मग तो ताण शमला जावा, तुम्हाला कारणे विचारलेलं आहे की सार्वजनिक सोयी सुविधा नागरी भागामध्ये जास्त असतात, कारण की लोकसंख्या खूप जास्त आहे, लोकांच्या गरजा खूप जास्त आहेत. लोकांच्या गरजा जास्त असल्यामुळे मग अनुचित प्रकार घडू शकतात, मारामारी होऊ शकते, जमीन हडपण्याचा प्रकार होऊ शकतो, चोरी दंगली वगैरे होऊ शकतात, किंवा पाण्याच्या पुरवठ्यावर खूप ताण पडू शकतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शमल्या जावा, लोकसंख्येचा ताण शमला जावा, यासाठी सरकार नागरी भागामध्ये विविध सुविधा तयार करतं, त्याला सार्वजनिक सुविधा असे म्हणतात. सरकार वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी सुरू करतात लोकांच्या गरजा भागवण्यासाठी, कारण की भरपूर लोक राहतात. मग प्रत्येक लोकांच्या गरजा भागवण्यासाठी त्या भागामधलं केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील तिथल्या, म्हणजे तिथे नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असतील, या सगळ्या गोष्टी लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी तिथली जमीन वापरतात. म्हणजे त्या जमिनीवर काय काय तयार करतात,
तर त्या जमिनीवर केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था तिथे रुग्णालय बांधतात, दवाखाने वगैरे तयार करतात. मग दवाखान्याला खूप जागा लागते, कारण लोकसंख्या खूप जास्त आहे, लोक आजारी पडतील. प्रत्येक लोक काही श्रीमंत नाही की ते खासगी दवाखान्यामध्ये जातील, मग तिथे सरकारी दवाखान्यांसाठी खूप जागा लागते. सरकारी जाऊ द्या, मग खासगी दवाखान्यांसाठी पण खूप जागा लागते. म्हणजेच रुग्णालयांसाठी शहरामध्ये जागा वापरली जाते. दुसरं आहे टपाल कार्यालय असतात, मोठमोठे ऑफिस असतात टपाल कार्यालयाची, त्या ऑफिसांसाठी खूप जागा लागते. पोलीस स्टेशन असतात, तिथे पोलीस स्टेशनसाठी जागा लागते. पोलिसांचं ग्राउंड असतं प्रॅक्टिस करण्यासाठी, त्यांचा सराव करण्यासाठी, त्याच्यासाठी जागा लागते. शाळा असतात भरपूर, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदच्या खूप शाळा असतात, त्या शाळांसाठी जागा लागते. महाविद्यालय असतात शासकीय किंवा बिगर शासकीय पण असू शकतात, खाजगी असू शकतात, त्यांच्यासाठी जागा लागते. विद्यापीठं असतात, प्रत्येक शाळांचं एक मोठं ठिकाण असतं ते विद्यापीठ. जसं की आपल्या नांदेडमध्ये पण आहे, तसं मुंबईला आहे, पुण्याला आहे, दिल्लीला आहे, जळगावला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक विद्यापीठ असतं आणि त्या विद्यापीठाअंतर्गत मग त्या जिल्ह्यामध्ये मोठमोठे विद्यालय त्याच्या अंतर्गत येत असतात. या विद्यापीठांसाठी खूप जागा लागते. मग हे जे सगळ्या गोष्टी आहेत, रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या म्हणजे सार्वजनिक सोयी सुविधांचे क्षेत्र. सार्वजनिक सेवा याला म्हणतात सार्वजनिक सेवा. सार्वजनिक म्हणजे लोकांना पुरवणाऱ्या सेवा. एवढंच जाऊ द्या. पाणी पुरवठा करण्यासाठी खूप तिथे पाण्याचे मोठमोठे प्रकल्प बांधावे लागतात. नंतर वीज प्रकल्प असतात, वीज निर्मितीसाठी, ती वीज प्रकल्पासाठी जमीन लागते. हे सार्वजनिक सोयी सुविधा आहेत आणि या सार्वजनिक सोयी सुविधांसाठी शहरामधली जास्तीत जास्त जमीन वापरली जाते. अशा क्षेत्रांचा समावेश सार्वजनिक सुविधांच्या क्षेत्रामध्ये केला जातो. आणि या सार्वजनिक सुविधा का निर्माण केल्या जातात त्या शहरांमध्ये? कारण त्या ठिकाणी लोकसंख्या खूप जास्त असते आणि प्रत्येक लोकांचा ताण शमला जावा, प्रत्येक लोकांचा ताण कमी व्हावा, यासाठी शहरी भागामध्ये, नागरी भागामध्ये सार्वजनिक सोयी सुविधांचे क्षेत्र निर्माण केलं जातं. जर कधी सार्वजनिक सेवा नसतीलच तर विचार करा काय होऊ शकतं. म्हणजे त्या शहराचं वाटोळं होऊ शकतं. त्या शहरामध्ये मग दंगली होऊ शकतात, मारामारी होऊ शकतात, दवाखाने नसल्यामुळे भरपूर लोक आजारी पडतील, मरतील, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून तिथल्या लोकांचा ताण कमी व्हावा, ते शहर व्यवस्थित सुरळीतपणे चालावं, यासाठी सरकार त्या भागामध्ये, सरकार म्हणजे केंद्र सरकार पण असू शकतं, राज्य सरकार असू शकतं किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था असू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तयार करत असतात. रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, शाळा, पोलीस ग्राउंड, महाविद्यालय, शाळा, विद्यापीठ, या सगळ्या गोष्टींची तिथे निर्मिती केली जाते. या गोष्टींना सार्वजनिक सुविधांचे क्षेत्र असे म्हणतात आणि हे सार्वजनिक सुविधांचे क्षेत्र मग शहरांमध्ये आपल्याला जास्त दिसून येतात. पुढचं आहे मनोरंजनाची ठिकाणे. मनोरंजनाच्या ठिकाणाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये मनोरंजनाच्या क्षेत्रासाठी जमीन वापरली जात नाही, मनोरंजनाच्या साधनासाठी जास्त जमीन वापरली जात नाही. पण ग्रामीण भागाचा जर, शहरी भागांचा जर विचार केला तर शहरी भागामध्ये खूप लोकसंख्या आहे, लोक खूप, म्हणजे त्या ठिकाणी शाळा असेल, महाविद्यालय असतील, वेगवेगळे कार्यालय असतील, तिथे कामाला जातात आणि मग दिवसभरात जो थकवा असतो तो थकवा घालवण्यासाठी आठवड्यातून त्यांना एक सुट्टी मिळते, आपल्याला माहिती आहे. मग आठवड्यातून एक सुट्टी मिळाल्यानंतर मग त्या ठिकाणी तो आपला जो थकवा आहे तो शमण्यासाठी ते मग फिरायला जातात, मनोरंजनाच्या ठिकाणी जातात. ग्रामीण भागामध्ये तसं नसतं. ग्रामीण भागामध्ये मनोरंजनाच्या ठिकाणी लोक शक्यतोवर जात नाही, वायफळ पैसा खर्च करत नाही. पण शहरामध्ये उत्पन्न जास्त आहे लोकांचं, उत्पन्न जास्त असल्यामुळे, पैसा जास्त असल्यामुळे त्यांना जो पूर्ण आठवड्याभरातला ताण असतो तो ताण शमण्यासाठी मग ते चित्रपट बघायला जाणं, बगीचेमध्ये फिरायला जाणं, की एखाद्या जलतरण तलावामध्ये पोहायला जाणं, असं त्या ठिकाणी करत असतात. मग अशा गोष्टींसाठी पण जमीन लागते. म्हणजे नागरी भूमीमध्ये मनोरंजनाचे ठिकाणं असतात आणि या मनोरंजना ठिकाणी सुद्धा ती जमीन वापरली जाते. मग उदाहरणार्थ कोणकोणती मनोरंजनाच्या ठिकाणी, तर प्रामुख्याने खेळण्याची मैदानं असतात, मोठमोठी क्रिकेट ग्राउंड असतात, हॉकीचे ग्राउंड असतात, टेनिस कोर्ट असतं, नंतर बॅडमिंटन कोर्ट असतं, अशा भरपूर ठिकाणं असतात खेळण्याची. मग त्या खेळण्याच्या ठिकाणाला जमीन लागते. बगीचे असतात खूप मोठमोठे. आपल्या नांदेडचा जर विचार केला तर मग नाना नानी पार्क आहे किंवा तो नगरपालिकेचा एक मोठा बगीचा आहे, पार्क आहे. मग त्या ठिकाणी त्या शहरामधले लोक फिरायला जातात, मग त्याच्यासाठी खूप जमीन लागते. जलतरण तलाव आहे, आपल्या शाळेमागेच एक मोठा जलतरण तलाव आहे नगरपालिकेचा, म्हणजे पोहण्याचा तलाव, मग तो त्याच्यासाठी पण जमीन लागते. नाट्यगृह असतात, भरपूर नाट्यगृह आहेत आपल्या नांदेड शहरामध्ये, प्रत्येक शहरामध्ये नाट्यगृह आहेत. जसे शंकरराव नाट्यगृह आहे, कुसुमताई नाट्यगृह आहे. नंतर चित्रपटगृह असतात, पिक्चरचे टॉकीज असतात. मग हे मनोरंजनाचे क्षेत्र आहेत.
आणि या मनोरंजनासाठी खूप जमीन त्या ठिकाणी वापरली जाते. म्हणजेच मनोरंजनासाठी सुद्धा नागरी भूमी उपयोजनाचा उपयोग होतो. नागरी भूमी उपयोजनामध्ये मनोरंजनाची पण ठिकाणे असतात. बगीचा, जलतरण तलाव, खेळण्याची मैदान अशासाठी जमिनीचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. पुढचं आहे मिश्र भूमी उपयोजन. शेवटचं आहे मिश्र भूमी उपयोजन. मिश्र भूमी उपयोजन म्हणजेच काय की ज्या जमिनीमध्ये दोघही प्रकारचे व्यवसाय एकत्रित केले, दोघही प्रकारचं कार्य एकत्रितपणे केलं जातं अशा जमिनीला मिश्र भूमी उपयोजन असे म्हणतात. उदाहरणार्थ काही जमीन अशी असते की तिथे उद्योगांसाठी पण व्यवसायासाठी पण वापरली जाते आणि ते निवासी क्षेत्रासाठी पण वापरली जाते. काही जमीन उदाहरणार्थ आपलं नांदेडचा जर विचार केला तर डॉक्टर लाईन. डॉक्टर लाईन असं ठिकाण आहे की तिथे कार्यालय आहेत, ऑफिसेस आहेत, पण दवाखाने आहेत, पण त्या ठिकाणी तिथले डॉक्टर्स तिथले कर्मचारी राहतात. म्हणजे दोघं करण्यासाठी वापरली गेली ती जमीन, निवासी क्षेत्रासाठी पण आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी पण. मग जिथे दोन प्रकारचे गोष्टी एकत्रित केल्या जातात अशा ठिकाणाला मिश्रभूमी उपयोजन असे म्हणतात. मग शहरांमध्ये अशी भरपूर ठिकाणे आहेत. आपल्या नांदेडमध्ये पण अशी भरपूर ठिकाणं आहेत. वजीराबाद असतील, वजीराबाद मेशल मार्केटसाठी पण असे भरपूर ठिकाणं आहेत की तिथे दवाखाने पण आहेत आणि तिथे घरं पण आहेत, तिथे किराणा दुकान पण आहेत आणि तिथे घरं पण आहेत. म्हणजे ती जमीन मिश्रभूमी उपयोजनासाठी वापरली गेलेली आहे. त्याला मिश्रभूमी उपयोजन असे म्हणतात. मग मिश्रभूमी उपयोजनासाठी सुद्धा शहरामध्ये खूप जमीन वापरली जाते. तर अशा प्रकारे बघा, आपण ग्रामीण भूमी उपयोजनाचे 3च प्रकार पाहिले होते: शेत जमीन, वनजमीन आणि गायरान जमीन किंवा त्याला माडरान जमीन असे म्हणत होतो. पण नागरी भूमी उपयोजनामध्ये इथे 5-6 दिलेले आहेत. पण उद्योगांसाठी पण जमीन वापरली जाते ते दिलेलंच नाही, ते पण त्या ठिकाणी समावेश करता येईल. व्यावसायिक क्षेत्रामध्ये दुकानं आहेत, कार्यालय आहेत, बँक आहेत, त्यासाठी जमीन लागते. निवासी क्षेत्रामध्ये घरं असतात, इमारती असतात, त्याच्यासाठी सगळ्यात जास्त जमीन लागते. वाहतूकमध्ये मग वाहतुकाशी निगडीत सगळं, रेल्वे स्टेशन, मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वे, बस स्टँड, टॅक्सी स्टँड, रिक्षा स्टँड, विमानतळ, पेट्रोल पंप, या सगळ्या गोष्टींचा समावेश या वाहतूक क्षेत्रांमध्ये होत असतो. त्याला वाहतूक क्षेत्र असे म्हणतात. सार्वजनिक सुविधांचे क्षेत्र की लोकसंख्या खूप जास्त असते आणि प्रत्येक लोकांच्या गरजा भागवण्यासाठी शासनाला काळजी घ्यावी लागते. केंद्र शासन, राज्य शासन आणि तिथली स्थानिक स्वराज्य संस्था तिथल्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी मग तिथे रुग्णालय बांधते, टपाल कार्यालय बांधते, पोलीस स्टेशन बांधते, पोलीस ग्राउंड बांधतं, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांची बांधणी करते. यासाठी खूप जमीन लागते. याला म्हणतात सार्वजनिक सुविधांचे क्षेत्र. मनोरंजनाच्या ठिकाणामध्ये बगीचा असतो, नंतर खेळण्याची ग्राउंड असतात, जलतरण तलाव असतात, नाट्यगृह असतात, चित्रपटगृह असतात. या सगळ्या गोष्टींसाठी खूप जमीन लागते. याला मनोरंजनाचे ठिकाणे असे म्हणतात. आणि मिश्रभूमी उपयोजन की तिथे भरपूर गोष्टी केल्याही जातात आणि राहण्यासाठी पण वापरले जातात. अशा क्षेत्रांना मिश्रभूमी उपयोजन असे म्हणतात. पण यासाठी सुद्धा जमिनीची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे आपल्याला नागरी भूमी उपयोजन कोणत्या कारणासाठी वापरले जाते, कोणती जमीन जास्त वापरली जाते आणि कोणती जमीन थोडी कमी वापरली जाते ते आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आता आपल्याला बघायचं आहे त्या शहरी भागाचा संक्रमण प्रदेश. संक्रमण प्रदेश म्हणजे काय ते बघू. आणि संक्रमण प्रदेशाचं रूपांतर कशामध्ये होते भविष्यामध्ये ते पण पाहू. संक्रमण प्रदेश, संक्रमण प्रदेश. संक्रमण प्रदेश कोणाला म्हणतात ते अगोदर. व उपनगरे. उपनगरांची निर्मिती होती त्याच्यातून, संक्रमण प्रदेशातून. ते उपनगरे कसे तयार होतात ते बघू. संक्रमण प्रदेश म्हणजे काय ते बघू. तर एखादं जे नगर असेल किंवा शहर असेल तर शहरचा नागरी वस्तींचा सीमा क्षेत्राचा बाहेर ज्या ठिकाणी नागरी वस्ती संपते आणि ग्रामीण वस्तीला सुरुवात होते अशा भागाला संक्रमण प्रदेश असे म्हणतात. की ज्या ठिकाणी नगर संपते, शहर संपून जातं, परंतु त्याला लागूनच एखाद्या खेडेगावाची सुरुवात होऊन जाते, अशा भागाला संक्रमणाचा भाग असे म्हणतात. उदाहरणार्थ आता आपल्या नांदेड शहर ज्या ठिकाणी संपतं त्या ठिकाणी पावडेवाडी नावाचं गाव सुरू होतं. म्हणजे पावडेवाडी गावाची सुरुवात आणि नांदेड शहराचा शेवट हा संक्रमण प्रदेशाचा भाग आहे. ज्या ठिकाणी नांदेड शहर संपतं तिथे पासदगाव किंवा तरोडा नावाचं गाव सुरू होतं. म्हणजे नांदेड शहराचा शेवट आणि पासद गावाची किंवा तरोडा गावाची सुरुवात म्हणजे तो आहे संक्रमण प्रदेश. अशा भागाला संक्रमण प्रदेश असे म्हणतात. की ज्या ठिकाणी शहराचा सीमा क्षेत्र संपतं आणि तिथे ग्रामीण भागाच्या सीमाला सुरुवात होते अशा भागाला संक्रमण प्रदेश असे म्हणतात. मग संक्रमण प्रदेश मध्ये काय असतं
तिथे मिश्र स्वरूपाचे व्यवसाय असतात. मिश्र स्वरूपाचे व्यवसाय. आता मिश्र स्वरूपाचे व्यवसाय म्हणजे काय की त्या भागामध्ये शहरातले काही मोठमोठे कार्यालय, दुकानं, बँका, कारखाने पण असू शकतात आणि त्या भागामध्ये शेत जमीन, गायरान जमीन, माडरान जमीन किंवा थोड्याफार प्रमाणावर वनजमीन पण राहू शकते. म्हणजे काही भाग नागरी भागाचा पण राहतो आणि काही भाग शहरांचा पण राहतो. अशा भाग या संक्रमण प्रदेशामध्ये म्हणजे असे उद्योगधंदे या संक्रमण प्रदेशामध्ये केला जातो. तुम्ही जर कधी तरुणा नाका वगैरे या ठिकाणी गेलात तर ग्रामीण भागाचा शेती व्यवसाय, दुग्ध व्यवसाय त्या ठिकाणी चालतो. पण त्या ठिकाणी बघा विविध बँका पण आहेत, कार्यालय पण आहेत, दुकानं पण आहेत, ऑफिसेस पण आहेत. म्हणजे ते ऑफिस, बँका, दुकानं हे शहराचे आहेत आणि तिथे शेतजमीन किंवा त्या ठिकाणी जे दुग्ध व्यवसाय वगैरे केले जातात हे गावाचे आहेत. म्हणजे तिथे गायरान जमीन पण आहे आणि तिथे ऑफिसेस पण आहेत. म्हणजे काही भाग, काही उद्योग हे ग्रामीण भागाचे आहेत, काही भाग, काही उद्योग हे शहरी भागाचे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी संक्रमणाचा तो भाग असल्यामुळे अशा मिश्र स्वरूपाचे व्यवसाय, उद्योग त्या ठिकाणी दिसून येतात. नंतर मिश्र स्वरूपाची संस्कृती त्या ठिकाणी दिसून येते. मिश्र स्वरूपाची संस्कृती त्या ठिकाणी दिसून येते. आता मिश्र स्वरूपाची संस्कृती म्हणजे नेमकं काय की त्या ठिकाणी त्या लोकांचं राहणीमान काही भागामध्ये ग्रामीण भागामधल्या जसे लोक राहतात त्यांचा जसा पेहराव असतो तसं दिसून येतं आणि काही भागामध्ये, शहरी भागामध्ये जसं लोक राहतात त्यांचा पेहराव कसा असतो त्या प्रकारे. म्हणजे मिश्र स्वरूपाची संस्कृती म्हणजे तिथे धोतर आणि कुर्ता घालणारे पण म्हातारे लोक दिसतील किंवा ग्रामीण भागातले लोक दिसतील आणि तिथे जीन्स पॅन्ट घालणारे, टी शर्ट घालणारे शहरी लोक पण दिसतील. म्हणजे मिश्र स्वरूपाची संस्कृती आहे. ग्रामीण भागाचे सण उत्सव साजरे करणारे पण लोक आहेत आणि शहरी भागामधले सण उत्सव साजरे करणारे पण लोक आहेत. म्हणजे त्या ठिकाणी मिश्र स्वरूपाची संस्कृती असते या संक्रमण प्रदेशामध्ये. म्हणजे काही भाग ग्रामीण भागाचा आहे आणि काही भाग शहरी भागाचा आहे. म्हणून शहरी भागामधलं राहणीमान, ग्रामीण भागामधलं राहणीमान, शहरी भागामधल्या काही सण सणावळ्या असतील, उत्सव असतील किंवा नागरी भागामधले काही परंपरागत सण सणावळ्या असतील, अशा मिश्र स्वरूपाच्या संस्कृत्या या संक्रमण प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतात. कारण हा दोघं भागांमध्ये गणला जातो. पण मग पुढे चालून काय होतं तर पुढे चालून या ग्रामीण भागाचं रूपांतर शहरी भागांमध्ये होऊन जातं. त्याला उपनगर असे म्हणतात. पुढे चालून काय होतं, ही जी ग्रामीण भाग आहे त्याला त्या गावाच्या नावाने ओळखत नाही तर त्याला उपनगराच्या नावाने ओळखतात. उदाहरणार्थ भरपूर आहे, जसं की वांद्रे आहे, भांडूप आहे, हे बंबई शहरामधून निर्माण झालेले आहेत. परंतु ते आता म्हणजे भांडूप हे गाव असेल किंवा वांद्रे हे गाव असेल ते आता गाव नाही, ते उपनगर आहे. कारण त्याचं आपण तरोडा हे गाव नाही राहिलं तर हे महानगरपालिकेमध्ये येऊन गेलेलं आहे, म्हणजे ते उपनगर होऊन गेलेले आहे. भविष्यात चालून पावडेवाडी हे पण आता गाव राहणार नाही, ते उपनगरामध्ये येऊन जाईल. तर अशा प्रकारे ग्रामीण भागाचा सुरुवातीचा भाग आणि शहरी भागाचा शेवटचा भाग ज्या ठिकाणी एकत्र येतो त्या भागाला संक्रमण प्रदेशाचे म्हणतात. आणि संक्रमण प्रदेशाचं कशामध्ये रूपांतर होतं तर त्या संक्रमण प्रदेशाचं उपनगरांमध्ये रूपांतर होताना दिसून येतं, ते आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे संक्रमण प्रदेश म्हणजे काय आणि उपनगर म्हणजे काय, त्याच्यामध्ये कशा संस्कृती असतात ते आपल्याला सांगता येतात. आता नियोजित शहरं कशी असतात ते बघू आपण. नियोजित शहरे, पुढचा मुद्दा आहे आपला नियोजित शहरे. नियोजित शहरांचा जर विचार केला तर जेव्हा जगामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि या औद्योगिक क्रांती जगभरामध्ये पसरली, इतिहासामध्ये पाहिलेले की औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंड, युरोप वगैरे या खंडामधून, इंग्लंडमधून झालेली. इंग्लंडला जगाचा कारखाना म्हणायचे. मग इंग्लंडच्या लोकांनी आपल्यावर राज्य केलं, म्हणजे भारतामध्ये पण औद्योगिक क्रांती आली. आणि औद्योगिक क्रांती आल्यानंतर उद्योगधंद्यांची वाढ झाली आणि उद्योगधंद्यांची वाढ झाल्यानंतर मग शहरांची निर्मिती होऊ लागली. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर ज्या शहरांची निर्मिती झाली ती शहराची निर्मिती प्लॅनिंगनुसार झाली होती का नाही, ती अचानक झाली होती. अचानक आणि अनियंत्रित शहरांची निर्मिती झाली होती. खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावर शहरे निर्माण होऊन गेली. त्या शहरांमध्ये खूप लोक येऊन गेले, खूप लोकसंख्या वाढून गेली. मग लोकसंख्या वाढल्यानंतर मग त्या शहरांमध्ये जागेची टंचाई निर्माण झाली, बेरोजगारीची समस्या निर्माण झाली, विविध प्रकारचे आजार त्या ठिकाणी आले, झोपडपट्ट्या आल्या, घाण वगैरे आली, कचरा आली, प्रदूषणाची समस्या आली. अशा भरपूर समस्या या शहरांमध्ये निर्माण झाल्या. का? कारण की ही जी शहरं होती हे शहरं अचानक निर्माण झाली होती.
कोणतीही प्लॅनिंग न करता उद्योगधंदे आले, उद्योगधंदे आल्यानंतर रोजगार वाढला, रोजगार वाढल्यानंतर आजूबाजूच्या खेड्यागावातले लोक तिथे येऊन राहू लागली. त्यांना जागा अपुरी पडल्यामुळे मग ते आजूबाजूच्या भागामध्ये झोपडपट्ट्या तयार करू लागले. मग झोपडपट्ट्यामधल्या भरपूर समस्या निर्माण झाल्या. नंतर मग लोकसंख्या एवढी वाढून गेली की त्या लोकांना रोजगारच भेटला नाही. रोजगार न भेटल्यामुळे मग त्यांनी वाईट कृत्याला जसं की चोरी करणे, पाकिटमार करणे अशा गोष्टी त्या ठिकाणी करू लागल्या. मग ह्या सगळ्या गोष्टींच्या समस्या या शहरामध्ये निर्माण झाल्या. मग लोकांनी पाहिलं की जर शहराची निर्मिती झाली तर काही गोष्टी चांगल्या पण आहेत की उद्योगधंदे निर्माण होतात, लोकांना रोजगार मिळतो, शाळा निर्माण होते, रस्ते तयार होतात, परंतु त्याच्यामध्ये खूप वाईट पण गोष्टी आहेत. म्हणून काय करायचं की अचानक शहर तयार होऊ द्यायचं नाही. पहिले प्लॅनिंग करायची, एक मोकळी जमीन घ्यायची आणि त्या मोकळी जमिनीवर एक प्लॅनिंग करायची आणि प्लॅनिंगनुसार मग त्या शहरांची निर्मिती करायची. अशा शहरांना नियोजित शहर असे म्हणतात. की अगोदर नियोजन करायचं. समजा एक मोकळी जमीन असेल तर त्या मोकळी जमिनीमध्ये नियोजन करायचं. समजा ही एक मोकळी जमीन आहे तर मग नियोजन करायचं की या जमिनीच्या शेवटच्या भागामध्ये उद्योगधंदे असतील. उद्योगधंद्याच्या आजूबाजूला झाडांची लागवड करायची. शहराच्या एका भागाला निवासी क्षेत्रासाठी वापरायचं, एक भाग व्यावसायिक क्षेत्रासाठी वापरायचं. निवासी क्षेत्राच्या ठिकाणी शाळा पाहिजे, निवासी क्षेत्राच्या ठिकाणी दवाखाने पाहिजे. नंतर रस्त्यांसाठी किंवा लोहमार्गासाठी ही जमीन वापरायची, रस्त्यांसाठी ही जमीन वापरायची. नंतर मनोरंजनासाठी व्यावसायिक क्षेत्र आणि निवासी क्षेत्र यांच्याजवळ मनोरंजनाचे क्षेत्र पाहिजे. कारखाने वगैरे निवासी क्षेत्रांकडे नको किंवा शाळा निवासी क्षेत्रांच्या जवळ असायला नको, अशी प्लॅनिंग केली जाते आणि त्या जमिनीवर मग नंतर शहरांची स्थापना केली जाते. अशा शहरांना नियोजित शहर म्हणतात आणि नियोजित शहरामध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या समस्या आढळत नाही. म्हणजे तिथे प्रदूषणाच्या समस्या दिसणार नाही शक्यतोवर. त्या शहरांमध्ये तुम्हाला रोगराईची समस्या दिसणार नाही. नंतर तिथे घाण वगैरे होऊ देत नाही, कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जातं. त्या शहरांमध्ये रस्त्यांची व्यवस्थित बांधणी केली जाते. म्हणजे तिथे वाहतुकीच्या समस्या जसं की आपण म्हणतो ट्रॅफिक, अपघात अशा काही समस्या आहेत, या समस्या किंवा ध्वनी प्रदूषण अशा समस्या त्या ठिकाणी दिसत नाही. जरी कारखान्यांची निर्मिती केली असेल तरी त्या कारखान्यांचं प्रदूषण होणार नाही अशी काळजी त्या ठिकाणी घेतली जाते. अशी नियोजित शहरं आपल्या जगामध्ये भरपूर आहेत. म्हणजे अगोदर जमिनीवर प्लॅन केला जातो आणि प्लॅन केलेल्या जमिनीवर मग शहरांची स्थापना होते. अशा शहरांना नियोजित शहर म्हणतात. कारण नियोजित शहरांची गरज का भासू लागली, कारण ह्या ज्या काही शहरांची निर्मिती झाली होती अगोदर त्या ठिकाणी भरपूर समस्या लोकांना दिसून आल्या आणि या समस्यांना खूप अडचणी आल्यामुळे मग या समस्यांवर मात करण्यासाठी मग नियोजित शहरांची गरज भासू लागली. मग भरपूर लोकांनी नियोजित शहरांची भरपूर देशांनी नियोजित शहरांची निर्मिती केली. मग नियोजित शहर म्हणजे काय की त्या शहराची निर्मिती होण्या अगोदर त्या जमिनीवर नियोजन करणे आणि नियोजन झाल्यानंतर शहरांची निर्मिती करणे, त्याला नियोजित शहर म्हणतात. मग असे नियोजित शहर आहेत का, तर भरपूर आहेत. उदाहरणार्थ जगामध्ये कुठे काही तर दक्षिण कोरिया नावाचा देश आहे, त्या ठिकाणी सिंगापूर आणि सेऊल नावाचा शहर आहे. सिंगापूर नाव ऐकलेलं आहे, सेऊल नाव ऐकलेलं आहे. हे दक्षिण कोरियामधले शहर आहेत, ते नियोजित शहर आहे. नंतर झुरिच नावाचं एक शहर आहे स्वित्झर्लंडमध्ये, झुरिच. हे झुरिच नावाचं शहर सुद्धा नियोजित शहर आहे. वॉशिंग्टन डीसी, आपल्याला माहिती आहे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी, हे सुद्धा नियोजित शहर आहे. वेल प्लॅन्ड म्हणतो आपण त्याला, प्लॅनिंग केलेलं शहर की तिथे कोणत्याही प्रकारचा कचरा घाण वगैरे दिसणार नाही. वॉशिंग्टन डीसी बघा, कोणकोणतं सांगितलं आतापर्यंत. सिंगापूर नावाचं शहर आणि सेऊल नावाचं शहर दक्षिण कोरियामधलं, झुरिच नावाचं शहर स्वित्झर्लंड मधलं, वॉशिंग्टन डीसी नावाचं शहर संयुक्त अमेरिकेचे संस्थान या ठिकाणाचं, ब्राझिलिया नावाचं शहर, ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया, हे सुद्धा नियोजित शहर आहे. आणि मग भारतामध्ये सुद्धा आहे. भारतामध्ये 2 शहर आहेत, एक आहे चंदीगड आणि दुसरं आहे भुवनेश्वर. चंदीगड व भुवनेश्वर. चंदीगड एक पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी पण येते आणि केंद्रशासित प्रदेश पण आहे चंदीगड शहर. चंदीगड शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर अतिशय वेल प्लॅन, अतिशय स्वच्छ, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा नाही. तिथे ना ट्रॅफिक कधीच राहत नाही. जर कधी सिग्नल असेल, लाल सिग्नल, ते लोक त्या गाडी कधीच ते पुढे नेत नाही. म्हणजे पोलिसांची त्यांना गरज नाही. आपल्या इथे ट्रॅफिक पोलिसांची गरज आहे. का गरज आहे? आपण नियम पाळत नाही. समजा
सिग्नल आलेला आहे आणि आजूबाजूला पोलीस नाही, तर आपण आजूबाजूला बघतो आणि डायरेक्ट गाडी घेऊन जातो, म्हणजे मग पुढे अपघाताची समस्या निर्माण होते. पण चंदीगड शहरामध्ये जाऊन बघा, अतिशय वेल प्लॅन्ड, अतिशय स्वच्छ, कोणत्याही प्रकारचा कचरा त्या रस्त्यावर दिसत नाही, घाण तुम्हाला रस्त्यावर दिसत नाही. तिथल्या लोकांकडे जो कचरा असेल ते स्वतःकडे ठेवतात आणि जर कचरा पेटी दिसली तर टाकतात. तर अशा प्रकारे तिथले शहर मध्ये राहणारे लोक वागत असतात, कारण की ते चंदीगड शहर नियोजित शहर आहे. भुवनेश्वर ओडिसाची राजधानी, इथे पण कधी गेला तर अतिशय स्वच्छ असं शहर आहे, नियोजित शहर आहे. तर भुवनेश्वर सुद्धा आपल्याला नियोजित शहरांमध्ये त्याची गणना होताना दिसून येते. तर अशा प्रकारे नियोजित शहर म्हणजे काय, संक्रमण प्रदेश किंवा उपनगरांची निर्मिती कशी होते आणि नागरी भूमी उपयोजनामध्ये कोणकोणते प्रकार येतात त्याचा अभ्यास आपल्याला करता येतो. आता पुढे आपल्याला असं दिलेलं आहे त्यांनी, 2 जपान आणि भारताची तुलना करणारे एक पाय डायग्राम किंवा विभाजित वर्तुळ आलेख म्हणतो ते दिलेलं आहे. त्याच्या आकृतीवरून मी तुम्हाला त्याचं विश्लेषण करून दाखवेल आणि नंतर मग 7/12चा उतारा काय असतो, मिळकत पत्रिका काय असते ते आपण अभ्यासू. धन्यवाद.